काय करायचंय काजू बदामचं शिऱ्यात घालायचे यांना. चला येतं का कुणाला सुट्टा सुट्टा शिरा करता नाही जमते का? चला तुम्हाला मी सांगते कशा पद्धतीने शिरा केला की शिरा जो आहे तुमचा हा अगदी सुट्टा मस्त रवाळ होणार बरं का. घ्या एक कढई, ठेवा तापायला, ठेवली का त्यामध्ये मोजून रवा घालायचा, तुम्हाला किती घ्यायचा तेवढा. आता मी एक फुलपात्र घेतलंय बरं का. आता हा रवा तेल तूप काही न घालता असाच गरम करून घ्यायचा. साधारणतः 5-1 मिनटं हा रवा कमी गॅसवरती गरम करून घ्यायचा. आपल्याला रव्याची जी पूर्ण रेसिपी आहे शिऱ्याची ही कमी गॅसवर करायची. सोबत आपण काय केलेलं आहे, एक फुलपात्र रव्याला 1.5 फुलपात्र पाणी गरम करायला ठेवलेले, उकळून घ्यायचे पाणी. त्यानंतर हा रवा आहे हा एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचा. त्याला हलवत राहायचं. गरम करायला ठेवलं म्हणजे बुडाला खाली लागला नाही पाहिजे असा, त्यासाठी त्याला सारखं सारखं हलवत राहायचं. घ्या आता तरी झालंय का रवा गरम, एका परातीत काढून घ्या आणि ह्याच गरम कढईत तूप घालून घ्यायचं. हे तूप कढईत घातल्याबरोबर घरभर असा खमंग वास येतो ना, त्यामध्ये आपण हे बारीक केलेले जे काजू बदाम आहेत हे घालून घ्यायचं. यांचा पूर्ण आपल्याला कच्चेपणा आहे हा काढायचा आहे. त्यामुळे यांना जाळायचं पण नाही, लाल पण नाही करायचे आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे. अशा प्रकारे त्यांना गरम करून घ्यायचे. त्यानंतर मध्ये आपण ह्याच्यात घालणार आहोत आपण भाजून ठेवलेला तो रवा. आता हा रवा 4 ते 5 मिनिट असाच कमी आचेवर गरम करायचा, म्हणजे जेणेकरून तो बुडाला पण लागणार नाही आणि त्याचा कलर पण बदलणार नाही. तोपर्यंत आपण इकडं बाजूला वेलची पावडर बारीक करून घेतलेली आहे. तर एक फुलपात्र भराला अर्धी वाटी फुलपात्र साखर आणि वेलची आता आपण सोबत घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1.5 फुलपात्र हे गरम केलेलं पाणी ते देखील घालून घ्यायचं. आणि आता हे जे मिश्रण आहे हे छान मस्त एक जीव करून घ्यायचं आणि ह्याच्यावर पटकनी झाकण ठेवायचं. आता हे पाणी ओतताय ना त्यावेळेस देखील तुमचा गॅस कमीच राहिला पाहिजे, जेणेकरून त्याचं तडतड करून बाहेर उडतं ना तसं पाणी उडणार नाही. 1 ते 1.5 मिनटं झाकण ठेवलं. तुम्ही बघा रवा कसा तयार झाला. तूप अगदी मस्त वरती आले, पण हा झालेला नाही बरं का. आता ह्याला पुन्हा आपण काय करणार ते एक जीव करून झाकण ठेवून द्यायचं. परत पुन्हा 1 ते 1.5 मिनटाची वाफ द्यायची याला मस्त. खालून गॅस तर कमी चालूच आहे. तर तुम्ही पाहू शकता 2 वाफेत खूप छान मस्त असा रवा तयार झालेला आहे बरं का. तुम्ही बघू शकतात किती सुट्टा सुट्टा झालाय, आलं नाही तोंडाला पाणी. मग घेताय का करायला तर नक्की असा रवा तयार करायला घ्या बरं. आणि कसा झालाय तर कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला तर सर्वांना आवडतो बाबा, तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा. अशा प्रकारे आपला जो प्रसादाचा शिरा आहे ना हा तयार झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारे करून पहा, खरंच खूप छान होतो. तर चला आता आपण काय करूया, देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय.